नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकार या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एप्रिल महिन्यातील अतिशय महत्त्वाचे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. येणाऱ्या काळातील MPSC असेल, UPSC असेल, तलाठी भरती एक्झाम असेल, कोणतीही एक्झाम देत असाल तुम्ही सरळ सेवेची, त्याच्यासाठी सटीक आणि हमखास विचारले जाणारे प्रश्न, करंट अफेअर्सवरती महत्त्वाचे टॉपिक, परीक्षेत उपयोगी आणि आताच्या लेटेस्टमधल्या एप्रिल महिन्यामधील आपण 50 प्रश्नावरती चालू घडामोडीवरती आपण क्वेश्चन पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. टेक सरकार चॅनलवरती जर नवीन आला असताल तर आपल्या टेक सरकार चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. आता तुम्ही श्रेणी पाहू शकता, क्रीडा असेल, लष्करी सराव असतील, नियुक्त्या असतील, महत्त्वाचे दिवस, काही थीम्सवरती पण आयोग काय करतं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ब्रँड ॲम्बॅसेडर असेल, योजना असतील, काही महत्त्वाच्या काही समिट्स असतील, याच्यावरती आपण काय करणार आहोत, टोटल इन्क्लुडिंग आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट्स, थीम्स, महत्त्वाचे दिवस, महत्त्वाच्या योजना, काही महत्त्वाचे वेबसाईट असतील, त्या तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचे आहे. डेट्स नोट डाऊन करायचे आहेत, महत्त्वाचे पॉईंट, आणि एक्झामच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. ओके, ठीक आहे. चला, तर आपण पहिला प्रश्न कोणता पाहणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या आयुक्त आणि प्रशासक म्हणून नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर आपल्या प्रश्न पहिल्याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, कोण? अश्विनी भिडे या आपल्या मुंबई महानगरपालिकेच्याच म्हणजेच बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पहिल्या काय झालेल्या आहेत, कमिशनर झालेल्या आहेत. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल पहिल्या जर म्हटलं तर त्या आपल्या BMCच्या इतिहासातील पहिल्याच महिला आयुक्त ठरल्या. ओके. म्हणजे अगोदर कोण होते, भूषण गगराणी यांच्या जागी त्यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. आणि त्यांची ओळख जर म्हटलं तर त्यांना मेट्रो कन्या म्हणून सुद्धा ओळखले जातं. मुंबई मेट्रो जे आहे, कुलाबा सिप्स या प्रकल्पाच्या त्यांनी अंमलबजावणीसाठी प्रमुख भूमिका बजावलेली आहे. आणि त्या 1995 बॅचच्या काय आहेत, महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. चला, दुसरा प्रश्न जर म्हटलं तर भारतीय संसदेच्या इतिहासात राष्ट्रीय स्तरावर जाहीरपणे LGBTQ+ ओळख असणाऱ्या पहिल्या खासदार कोण ठरले आहेत? तर प्रश्न दुसऱ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, कोण? मेनका गुरुस्वामी या भारतीय संसदेच्या इतिहासात LGBTQ+ ओळख असणाऱ्या काय ठरलेल्या आहेत, मेंबर ऑफ पार्लिमेंट ठरलेले आहेत. जर त्यांचं जर ऐतिहासिक जर म्हटलं तर भारतीय संसदेच्या इतिहासात राष्ट्रीय स्तरावर पहिल्या जाहीरपणे LGBTQ खासदार ठरले आहेत. त्यांची निवड राज्यसभेवर झालेली आहे. राजकीय पक्ष जर म्हटलं त्यांचा तर कोणता आहे, तृणमूल काँग्रेस TMC हा पक्ष आहे. आणि राज्याचे प्रतिनिधित्व जर म्हटलं तर पश्चिम बंगालची त्या बिलॉंग करतात, हे आपल्याला ध्यानात ठेवायचे. व्यावसायिक ओळख जर म्हटलं तर त्या भारताच्या आपल्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत, म्हणजेच सिनियर ॲडव्होकेट आहेत. आणि महत्त्वाची भूमिका त्यांनी भारतीय दंड संहितेचे कलम 377 रद्द करण्याच्या कायदेशीर लढाईत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. कुणी? मेनका गुरुस्वामी. चला, प्रश्न तिसरा. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर नुकतेच ज्या गायिका आहेत आशा भोसलेजी यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 12 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी. तर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी भेटला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर प्रश्न तिसऱ्याचं उत्तर असणार आपलं पर्याय बी, कधी? 2000 साली त्यांना काय झालेलं आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे. अरे त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली सांगली जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि निधन 12 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी झालेलं आहे. ओळख जर म्हटलं तर भारतीय सिनेसृष्टीतील वर्सटाईल पार्श्वगायिका आहेत. ठीक आहे, असा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. भारतीय सिनेसृष्टीतील वर्सटाईल पार्श्वगायिका म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कोणाला, आशा भोसले यांना. आणि जागतिक विक्रम जर म्हटलं तर सर्वाधिक गाणी मुद्रित केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डसुद्धा त्यांचं झालेलं आहे. आता प्रमुख पुरस्कार म्हटलं तर आत्ताच आपण पाहिलं, दादासाहेब फाळके 2000 साली भेटला आहे. आणि पद्मविभूषण 2008 साली भेटला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण 2021 साली भेटलेला आहे. बंगविभूषण म्हणजेच हा आपला जसा महाराष्ट्र पुरस्कार आहे
तसाच हा पश्चिम बंगालचा बंगविभूषण पुरस्कार आहे, 2018 साली भेटला आहे. ग्रॅमी सन्मान 1997 साली त्यांना भेटलेला आहे. आणि विशेष जर म्हटलं तर जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटी जी आहे, युनिव्हर्सिटीची पहिली डी.लेट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीसुद्धा कोणाला भेटलेली, आशा भोसलेजी यांना भेटलेली आहे. ठीक आहे. प्रश्न 4, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 परिषदेचे उद्घाटन कुठे केले आहे? कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन याचे 7वी जी परिषद आहे त्याचे उद्घाटन कुठे केलं आहे? तर प्रश्न 4चं उत्तर असणार आपलं पर्याय डी. कुठे? पणजी, गोवा या ठिकाणी काय केलेलं आहे? ओम बिर्ला यांनी कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 जे आहे त्याचं काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. कुणी? ओम बिर्ला यांनी. कुठे? पणजी, गोवा या ठिकाणी. प्रश्न 5, एप्रिल 2026 बरोवर्स प्लॅटफॉर्म. ठीक आहे मित्रांनो, हे एक प्लॅटफॉर्म वगैरे असतात, हे तुम्हाला मेन पॉईंट नोट डाऊन करायचं आहेत. बरोवर्स प्लॅटफॉर्म कोणत्या आंतरराष्ट्रीय बैठकीत लॉन्च करण्यात आले आहे? तर आपलं प्रश्न 5चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. कुठे? IMF जागतिक बँक स्प्रिंग मीटिंग्समध्ये काय केलेलं आहे? ठीक आहे. बरोबरच प्लॅटफॉर्म कुठे विकसित करण्यात आलेला आहे, म्हणजेच लॉन्च करण्यात आलेला आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय बैठकीत? म्हणजेच जागतिक बँक स्प्रिंग मीटिंग येथे हा बरोबरच प्लॅटफॉर्म काय करण्यात आलेला आहे? लॉन्च करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. एप्रिल 2026 ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्करी प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, म्हणजे करण्यात आलेली आहे? तर प्रश्न 6चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. कोण? सुसान कोयल यांची काय करण्यात आलेली आहे? ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, सुसान कोयल. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न जर म्हटलं तर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कोणत्या राज्याने पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर प्रश्न 7व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय बी. कोणे? कर्नाटक या राज्याने जे खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स 2026 नुकत्याच छत्तीसगड या राज्यामध्ये काय झालेलं? छत्तीसगडमध्ये न्यू रायपूर या ठिकाणी काय झालेलं आहे? हे खेलो इंडिया ट्रायबल गेम्स पार पडलेले आहेत. त्या पदक तालिकेमध्ये कर्नाटक या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर प्रथम क्रमांक जर म्हटलं तर 23 सुवर्ण पदके कर्नाटक या राज्याने पटकावले आहेत. द्वितीय क्रमांक जर म्हटलं तर ओडिसा 21 सुवर्ण पदके. सर्वाधिक एकूण पदके जर म्हटलं म्हणजे सर्वाधिक 57 पदके ओडिसाने आहेत. पण प्रथम क्रमांक कशावरती निर्धारित केला जातो? सुवर्ण पदके यावरती. तर कर्नाटक यांनी 23 सुवर्ण पदके पटकावले आहेत. तृतीय जर म्हटलं तिसऱ्या क्रमांकावर झारखंड आहे, 16 सुवर्ण पदके आहेत. आणि यजमान छत्तीसगड 9व्या स्थानावर राहिलेले आहे. कर्नाटकच्या मणिकांत यल याने जलतरण 8 सुवर्ण पदके काय केलेले आहेत? जिंकून सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. कुणे? कर्नाटकच्या मणिकांत यल याने. कुठे? खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्समध्ये. तर पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक कोणता राज्याने पटकावलेला आहे? तर कर्नाटक. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि जर कुठे हे आयोजित केले होते? तर छत्तीसगड, नया रायपूर या ठिकाणी. बातम्यांमध्ये झळकलेली जोनागिरी सुवर्ण खान जी आहे भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर कुठे आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये काय आहे? झळकलेली जोनगिरी ही सुवर्ण खान जी आहे कुठे आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. आत्ताच नुकतंच काय झालेलं आहे? वृत्तपत्र जे असतील किंवा बातम्या असतील त्याच्यामध्ये हे काय झालेलं आहे? आपल्याला पाहायला भेटलं आहे, चर्चेत आहे खूप. कोणती? जोनगिरी सुवर्ण खान कुठे? आंध्र प्रदेश या ठिकाणी. 9 एप्रिल 2026 कोणत्या देशाने भारतासोबत रेलोस लॉजिस्टिक करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर असणार आहे पर्यायी ए. रशियासोबत आपल्या भारत देशाने काय केलेलं आहे? रेलोस लॉजिस्टिक्स करारवरती काय केलेलं आहे? सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी केलेल्या आहेत. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, रेलोस जो करार आहे कोणत्या देशासोबत आहे? रशिया. किंवा भारत आणि रशिया कोणत्या करारावरती साईन करण्यात आलेलं आहे? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे लॉजिस्टिक्स करार. हे पण असे आयोग काय करतं? आलटून पलटून वन लाईनर किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये किंवा यापैकी नाही किंवा अचूक उत्तर द्या किंवा बरोबर उत्तर सांगा त्याच्यामध्ये विचारू शकता.
आपला 10वा प्रश्न, एप्रिल 2026मध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्रश्न 10व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी. कोणाला? कैलास सत्यार्थी जे आहेत यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने काय करण्यात आलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता प्रमुख जर विजेते जर म्हटलं, कैलास सत्यार्थी आहेत, नोबेल शांतता पुरस्कार विजेते आहेत, समाजसेवक आहेत. क्रम जर म्हटलं, हा 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे. तारीख 24 एप्रिल 2026 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जी 84वी पुण्यतिथी आहे त्याच्यानिमित्त हा काय प्रदान करण्यात येतो. स्थळ जर म्हटलं, गणेश कला क्रीडा मंच पुणे. आयोजक मास्टर दीनानाथ मंगेशकर असणार आहेत. निवडीचे कारक बाल हक्क संरक्षण आणि बालमजुरी विरुद्ध केलेले जागतिक कार्य त्यांना हा प्रदान केलेला आहे. कैलास सत्यार्थी यांना कोणता? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. भारतातील पहिल्या पेट्रोगिल्फ संवर्धन उद्यानाची पायाभरणी कोठे करण्यात आलेली आहे? पेट्रोगिल्फ संवर्धन उद्यानाची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 11वेचं उत्तर असणार आपलं पर्याय बी. कुठे? लडाख या ठिकाणी. हे एक स्टार मार्क करून घ्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पेट्रोगिल्फ संवर्धन उद्यान लडाख या ठिकाणी काय करण्यात आलेले? पायाभरणी करण्यात आलेली आहे. एप्रिल 2026मध्ये कोणत्या रोगाचे SSPE धोरण चर्चेत होते? जर ठीक आहे, प्रश्न 12वेचं उत्तर असणार आपलं पर्याय ए. गोवर. ठीक आहे. SSPEचा फुल फॉर्म जर म्हटलं तर लिहून घ्या, सब बेक्यूट स्क्लेरोसिंग पेनल्फेलिटिस. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन खूप अवघड आहे, थोडंसं तुम्ही स्क्रीनशॉट काढा, बघून घ्या. न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय काय केलेलं आहे? हे चर्चेत आहे. प्रमुख मुद्दा, या आजारावर राष्ट्रीय दुर्मिळ आजार धोरण 2021 काय करण्यात आलेलं आहे? मागणी करण्यात आलेलं आहे. परिणाम जर म्हटलं तर घातक मेंदूचा विकार आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून त्याचा अद्याप निश्चित उपचार नाही. सद्यस्थिती जर म्हटलं, महाराष्ट्र सरकारला यावर समावेशक धोरण आखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे बॉम्बे उच्च न्यायालय यांनी. ठीक आहे. SSPE जर म्हटलं तर कोणत्या रिलेटेड आहे? गोवरिया रिलेटेड आहे. एप्रिल 2026मध्ये बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर प्रश्न 13वेचं उत्तर असणार आपलं पर्याय डी. सम्राट चौधरी यांनी बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. ठीक आहे. माजी मुख्यमंत्री कोण होते? नितीश कुमार. राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यामुळे राजीनामा दिलेला आहे आणि नवीन मुख्यमंत्री सम्राट चौधरी जे भाजपचे आहेत त्यांनी काय केलेलं आहे? बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आता उपमुख्यमंत्री जर म्हटलं तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विजयकुमार चौधरी असणार आहेत, बिजेंद्र प्रसाद यादव असणार आहेत. ऐतिहासिक नोंद जर म्हटलं, सम्राट चौधरी हे बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री ठरले आहेत, भाजपचे. ओके. वर्तमान स्थिती जर म्हटलं तर 15 एप्रिल 2026 रोजी पदभार सांभाळल्यापासून ते बिहारचे 24वे. तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे सम्राट चौधरी यांनी. आणि प्रमुख ध्येय जर म्हटलं, समृद्ध बिहार या संकल्पनेवर काय दिलेलं आहे? भर देण्यात आलेला आहे. 2026मध्ये कोणत्या विमानतळाला स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळाचा दर्जा मिळाला आहे? तर प्रश्न क्रमांक 14व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय ए. चांगी विमानतळ जे आहे सिंगापूर येथील, याला स्काय टॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्सचा काय झटलेला आहे? सर्वोत्तम दर्जाचा अवॉर्ड्स भेटलेला आहे. चांगी विमानतळ सिंगापूर. 2026मध्ये कोणत्या राज्यातील सेखा झील अभयारण्य, जे सेखा झील पक्षी अभयारण्य भारतामधील आपले 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? मित्रांनो, याला एक स्टार मार्क करून घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जे रामसर साईट जे आहेत त्याच्यावरती हा नुकताच काय झालेला आहे? नवीन बनलेला आहे. 99वे उत्तर प्रदेश या राज्यातील हे 99वे सेखा झील पक्षी अभयारण्य आहे. हे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. 15व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी. ठीक आहे. उत्तर प्रदेश या ठिकाणी हे सेखा झील पक्षी अभयारण्य भारतातले आपले 99वे रामसर साईट बनलेला आहे. तर स्थान जर म्हटलं, अलीगड उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. आणि क्रम जर म्हटलं 99वे आहे. राज्याची स्थिती जर म्हटलं, उत्तर प्रदेशातील हे 12वे बनलेलं आहे. टोटल उत्तर प्रदेश या राज्यामध्ये किती आहेत? 12 आहेत. तर मला मित्रांनो कमेंट्स करून सांगा, आपल्या टोटल महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळ किती आहेत टोटल आणि कुठे कुठे आहेत हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 1 तुमच्यासाठी.
असणार आहे. 2026मध्ये मिशन कर्मयोगी अंतर्गत शास्त्रज्ञांसाठी किंवा स्टाफसाठी कोणता पहिला समर्पित प्रशासकीय समता बांधणी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे मिशन कर्मयोगी? तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. कोणता? पर्याय ए साधना हा कार्यक्रम मिशन कर्मयोगी अंतर्गत शास्त्रज्ञांसाठी काय करण्यात आलेला आहे? प्रशासकीय क्षमता बांधणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जर साधनाचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर हा नोट डाऊन करून घ्या, खूप महत्त्वाचा आहे. स्ट्रेंथनिंग ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट अँड ह्युमन ॲप्टिट्यूड फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट. ठीक आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मंत्रालय जर म्हटलं तर कायदा आणि न्याय मंत्रालय, वैधानिक विभाग. ठीक आहे. कालावधी जर म्हटलं 2 एप्रिल ते 8 एप्रिल राष्ट्रीय शिक्षण सप्ताह म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि घोषवाक्य हे खूप महत्त्वाचं आहे, हम बने कर्मयोगी. एक नोट डाऊन करून घ्या, स्टार मार्क करून घ्या, एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर आठवडाभर किमान 4 तास शिक्षण पूर्ण करणं कंपल्सरी आहे. प्रशासकीय क्षमता आणि मानवी कल ह्युमन ॲप्टिट्यूड विकसित करणं हे काय आहे? आणि जर पोर्टल जर म्हणलं आय गॉट कर्मयोगी ही असणार आहे. तुम्हाला कदाचित फुल फॉर्मवरती किंवा घोषवाक्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. एप्रिल 2026मध्ये खालीलपैकी कोणाला पर्यावरणातील नोबेल समजला जाणारा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार काय झालेला आहे? जाहीर झालेला आहे. तर प्रश्न क्रमांक 17चं उत्तर असणार आहे आपलं सी. कुणाला भेटलेला आहे? प्रश्न क्रमांक 17चं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे, सारा डी असणार आहे एक वरीलपैकी डी असणार आहे मित्रांनो. सारा फिच, इरोरा तान्सी, बोरिम किम यांना सर्वांना काय झालेला आहे? हा नोबेल पारितोषिक जो पुरस्कार आहे पर्यावरणातील गोल्डमन हा भेटलेला आहे. ठीक आहे, पर्यावरणातील नोबेल कुणाला भेटलेला आहे गोल्डमन पुरस्कार? तर बोरिम किम, इरोरा तान्सी, सारा फिंच या सर्व तिघांना पण काय झालेलं आहे? इतिहासातील प्रथमच 6 महिला यांना काय झालेलं आहे? गोल्डमन पुरस्कार भेटलेला आहे. वरीलपैकी सर्व असणार आहे आपलं उत्तर. तर आपण तत्पूर्वी काय करूया, महाराष्ट्रातील पाहूया. आलोक शुक्ला यांना 2024 साली छत्तीसगडमधील हजदेव अरण्य आणि जंगलसाठी भेटलेला आहे 2024 साली. प्रफुल्ल सामंतरा यांना 2017 साली भेटलेला आहे. नियमगिरी ओडिसा खाणकामाविरुद्ध लढा दिलेला आहे त्यांनी. आणि रमेश अग्रवाल 2014 कोळसा खाणीविरुद्ध जन आंदोलन केलेलं आहे त्यांनी छत्तीसगड राज्यातील. रशिदा बी आणि चंपा देवी 2004 भोपाल जे गॅस झालेलं आहे गलती पीडितांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी भेटलेला आहे. MC मेहता यांना 1996 साली ताजमहल आणि गंगा नदीच्या संरक्षण कायदेशीर लढ्यासाठी भेटलेला आहे 1996 साली. मेधा पाटकर 1992 नर्मदा बचाव कार्यासाठी त्यांना भेटलेला आहे. जर यंदाचा 2026 सालीचा जो ग्रीन नोबेल गोल्डमन पर्यावरण पुरस्कार जो आहे तो 20 एप्रिल साली 20 एप्रिल रोजी काय केलेलं आहे? सॅन फ्रान्सिस्को येथे घोषणा केलेली आहे. विशेष बाब पुरस्काराच्या 37 वर्षाच्या इतिहासात हे एक नोट डाऊन करून घ्या. सर्व 6 महिला असणार आहेत. आणि विजेत्यांची यादी जर म्हटलं तर आपण आताच पाहितलं बोरिम किंग दक्षिण कोरिया हवामान बदलावर न्यायालयीन लढा दिलेला आहे त्यांनी, तरुणांच्या हक्काचे संरक्षण केलेलं आहे. आशिया इथे. इरोरा तान्सी नायजेरियाच्या आहेत. धोक्यात आलेल्या वटवाघळांच्या प्रजाती वाचवण्यासाठी मोहीम राबवली आहे आफ्रिका इथे. सारा फिंच युनायटेड किंगडम जीवाश्म इंधन प्रकल्पाविरुद्ध ऐतिहासिक कायदेशीर विजय मिळवला आहे त्यांनी युरोप या ठिकाणी. इथून नीला रोका मॅटबॉव पव्वा न्यू गिनीचे आहेत. खाणकामामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध काय केलेलं आहे त्यांनी? लढा दिलेला आहे. बेटांच्या समूह ओशनिया या तिकडे. युएलिस मोरालेस ब्लॅको कोलंबिया फ्रॅकिंगच्या विरोधात लढा देऊन जलस्रोतांचे रक्षण केलेलं आहे दक्षिण व मध्य अमेरिका या ठिकाणी. आणि अलाना अकाक हर्ल अमेरिका जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणीचा प्रकल्प काय केलेला आहे त्यांनी? रोखलेला आहे उत्तर अमेरिका या ठिकाणी. आता पार्श्वभूमी जर म्हटलं तर स्थापना कधी झालेली आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्काराची? यालाच आपण ग्रीन नोबेलसुद्धा म्हणतो. 1989 साली रिचर्ड आणि रोडा गोल्डमन यांनी काय केलेलं आहे? या पुरस्काराची स्थापना केलेली आहे. स्वरूप जर म्हटलं दरवर्षी जगातील
6 भौगोलिक क्षेत्रातील तळागाळातील पर्यावरण कार्यकर्त्यांना हा पुरस्कार काय केला जातो, प्रदान करण्यात येतो. फक्त आपल्या इथं एवढं ध्यानात ठेवायचं आहे, हे 6 व्यक्तींचे नाव ध्यानात ठेवायचे आहे आणि 37 वर्षाच्या इतिहासात सर्व 6ची 6 विजेत्या काय आहेत, महिलाच आहेत, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. 2026मध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन अवॉर्ड्स मध्ये कोणत्या फुटबॉल क्लबला वर्ल्ड टीम ऑफ द इयरचा काय झालेला आहे, पुरस्कार भेटला आहे. वर्ल्ड टीम ऑफ द इयरचा पुरस्कार भेटला आहे. तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. ठीक आहे. पॅरिस सेंट जर्मन यांना काय झालेलं आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड जो आहे वर्ल्ड टीम ऑफ द इयर हा पुरस्कार पॅरिस सेंट जर्मन यांना भेटला आहे. आता महत्त्वाचे जर लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड जर म्हटलं, श्रेणी दिलेली आहे, त्यांचे विनर्स आणि खेळ दिलेले आहे. आता स्पोर्ट्समन ऑफ द इयर जर म्हटलं, कार्लोस अल्कराज टेनिसचे आहे, खेळाशी बिलॉंग करतात ते आणि स्पेन या देशाचे आहेत. स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आर्यना सबलेंका टेनिस खेळ आहे त्यांचा, बेलारूसचे आहेत. टीम ऑफ द इयर पॅरिस सेंट जर्मन, आत्ताच पाहिलं आपण फुटबॉल, आणि फ्रान्सची टीम आहे ही. कमबॅक ऑफ द इयर रोरी मॅकलॉयर गोल्फ यूकेचे आहेत. ब्रेक थ्रू ऑफ द इयर हा पुरस्कार लॅडो नॉरिस यांना भेटला आहे, मोटर रेसिंगचे आहेत, यूकेचे आहेत. आणि दिव्यांग क्रीडापटू ग्रॅब्रियल अरायुजो पॅरा स्विमिंग ब्राझीलचे आहेत. आणि यजमान देश जर म्हटलं, महिंद्रन स्पेन्स आहे. आणि यंग स्पोर्ट्समन लॅमिन यमल फुटबॉल आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट जर म्हटलं तर नादिया कोमानेची जिम्नॅस्टिक आहेत. आणि स्पोर्टिंग इन्स्पिरेशन टोनी क्रूज फुटबॉल आहेत. हे आपल्याला एवढं महत्त्वाचे पॉईंट ध्यानामध्ये ठेवायचे आहेत. आता नुकताच मंजूर झालेला क्युडेंगा हा डोस कोणत्या आजाराशी आहे, नुकताच रिसेंटली अप्रूव्ह झालेला क्युडेंगा हा डोस कोणत्या आजाराची आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय डी, डेंग्यू सी हा क्युडेंगा हा लस काय झालं, डोस काय झालेला आहे, आजारासाठी मंजूर झालेला आहे. तर लसीचे नाव जर म्हटलं क्युडेंगा, तांत्रिक नाव ध्यानात ठेवा TAK 003. ठीक आहे. टाकेडा फार्मास्युटिकल जे आहे जपान या कंपनीने काय केलेलं आहे, निर्माते म्हणजे तयार केलेलं आहे. भारतीय भागीदार जर म्हटलं बायोलॉजिकल ई आहे. आणि भारतीय मजुरी जर म्हटलं तर कोणी दिलेलं आहे, भारतीय औषध महानियंत्रक DCGI. वैशिष्ट्ये जर म्हटलं टेट्रावॅलेट लस असून डेंग्यूच्या 4ही प्रकारच्या विषाणूवर ही काय करते, प्रभावी आहे. आणि 2 ते 3 महिन्याच्या अंतराने हा डोस देण्यात येतो ज्यांना आधी डेंग्यू झाला आहे. हे महत्त्वाचे पॉईंट वगैरे असे दोन्ही प्रकारचे लोक ही लस घेऊ शकतात. तेलंगणा सरकारने कोणत्या आजाराला अधिसूचित आजार घोषित केला आहे, तर आपल्याला प्रश्न 20चं उत्तर सांगायचं आहे पर्यायी आहे. कर्करोगाला काय केलं आहे, तेलंगणा सरकारने अधिसूचित आजार घोषित केला आहे कर्करोग या रोगाला. एप्रिल 2026च्या IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे, तर आपला प्रश्न क्रमांक 21चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. आपल्या भारत देशाच्या IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार 6वा क्रमांक आपल्या भारत देशाचा आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक आपल्या भारत देशाचा किती आहे, 6व्या क्रमांकावरती आहे. वर्ल्ड आर्चरी म्हणजे जागतिक तिरंदाजीकडून पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून कोणत्या भारतीय तिरंदाजाला काय करण्यात आलेलं आहे, गौरवण्यात आलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 22चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. शीतल देवी यांना काय करण्यात आलेलं आहे, वर्ल्ड आर्चरीच्या त्या जागतिक तिरंदाजी आहे तिरंदाजीकडून त्यांना पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. कोणाला, शीतल देवी यांना. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या गणना मानली जाणारी भारताची पहिली डिजिटल जनगणना सेन्सेस 2027 कधी सुरू होणार आहे, तर प्रश्न क्रमांक 23चं उत्तर असणार आपलं पर्याय तर आपल्या 23व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. किती, 1 एप्रिलपासून भारताची पहिली डिजिटल जनगणना जी आहे सेन्सेस 2027 1 एप्रिल 2026 पासून काय करण्यात आलेली आहे, गणना मांडली जाणार आहे. प्रश्न 24वा, शेतकऱ्यांना विविध बाजारपेठांमधील खरेदीदारांशी जोडणारा आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटची सुविधा देणारा उपक्रम कोणता, तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, ई नाम. ठीक आहे.
फुल नाम जर म्हटलं तर त्याचं ई नामचा फुल फॉर्म लिहून घ्या. नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ई नाम. ठीक आहे. सुरुवात 14 एप्रिलपासून झालेलं आहे. स्वरूप पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल असणार आहे. उद्देश जर म्हटलं तर ह्याचा एक राष्ट्र एक बाजार असा असणार आहे. आणि फायदे काय असणार आहे त्याचे? पारदर्शक लिलाव, अचूक वजन आणि थेट बँक खात्यात पैसे. नोडल एजन्सी जर म्हटलं SFAC म्हणजे स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम. ठीक आहे, हे असणार आहे. एप्रिल 2026मध्ये सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प EBC गाठणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर आपलं प्रश्न क्रमांक 25चं उत्तर असणार आहे पर्याय डी. दिव्या सिंग या बनलेल्या आहेत. काय? एव्हरेस्ट बेस कॅम्प सायकल गाठणारी पहिली भारतीय महिला आहेत दिव्या सिंग. वय 28 वर्ष आहे. शिक्षिका आहेत. गोरखपूर या जिल्ह्यातील उत्तर प्रदेश या राज्यातील असणार आहेत. विक्रम जर म्हटलं सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केलेला आहे, त्यांनी पार केलेला आहे. जर अंतर जर म्हटलं 5364 मीटर गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. जागतिक स्थान जर म्हटलं ही कामगिरी करणारी त्या जगातील दुसरी महिला ठरली आहे. मोहीम जर म्हटलं काठमांडू ते EBC असा 700 किमी 14 दिवसात त्यांनी काय केलेलं आहे? पूर्ण केलेलं आहे. आता कठीण परिस्थिती जर म्हटलं तर 12°C तापमान असणार आहे तिथे बेस कॅम्प एव्हरेस्टवरती, हे आपल्याला सर्वांनाच माहीत असेल. कार्बन मॅपर डेटानुसार जगातील टॉप 25 मिथेन उत्सर्जन कचरा डेपोमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणाचा समावेश आहे? तर प्रश्न क्रमांक 26चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. वरीलपैकी दोन्ही जवाहर नगर हैदराबाद या ठिकाणी आणि देवनार मुंबई या ठिकाणी जगातील टॉप 25 मिथेन उत्सर्जन कचरा डेपोमध्ये भारतातील 2 स्थानांचा काय आहे? समावेश आहे. तर अहवाल जर म्हटलं UCLA स्टॉप मिथेन प्रोजेक्ट आणि कार्बन मॅपर सॅटेलाईटद्वारे हा अहवाल घेतला आहे. जगातील टॉप 25 मिथेन उत्सर्जन कचरा डेपोमध्ये भारतातील 2 स्थानं आहेत. त्याच्यामधील एक जवाहर नगर हैदराबाद या ठिकाणी आहे, जगात 4था क्रमांक आहे. आणि कचरा जर म्हटलं तर 5.9 टन तासाला हा कचरा येतो तिथे. आणि काजूरमार्ग मुंबई या ठिकाणी जगात 12वा क्रमांक आहे. 4.9 टन तास काय येतो? कचरा असतो. आणि कारण जर म्हटलं कचऱ्याचे अवायवजीवी विघटन आहे. एप्रिल 2026मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना काय केलेला आहे? अधिकृतपणे रद्द केलेला आहे. तर कोणाचा? प्रश्न क्रमांक 27चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. पेटीएम बँकेचा काय केलेला आहे? परवाना रद्द केलेला आहे. कोणी? RBI या बँकेने पेटीएम याचा. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026मध्ये पुरुष एकेरी सुवर्णपदक कोणी जिंकलं आहे? तर प्रश्न क्रमांक 28चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. युकी यांनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026चे काय केलेलं आहे? एकेरी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. एकेरी सुवर्णपदक जर म्हटलं युकी चीनचे आहेत. आणि पुरुष एकेरी रौप्य जर म्हटलं तर आयुष शेट्टी भारताचे आहेत. आयुष शेट्टी 61 वर्षानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. आणि ठिकाण जर म्हटलं तर निंगबो चीन या ठिकाणी आहे. भारतातील पहिला युनेस्को चेअर ऑन डेंजर इन्क्लुजन ऑफ अँड स्किल डेव्हलपमेंट हा युनेस्को चेअर एप्रिल 2026मध्ये कोठे सुरू झाला? तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी जी आहे पुण्यामधील, येथे युनेस्को चेअर ऑन डेंजर इन्क्लुजन अँड स्किल डेव्हलपमेंट सुरू झालेला आहे. ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच युनेस्को चेअर आहे. महिलांना कौशल्य विकासाद्वारे सक्षम करणे आणि लिंग समावेशतेला प्रोत्साहन देणे. सहकार्य जर म्हटलं युनेस्को आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जी आहे यांच्यातील हा संयुक्त उपक्रम असणार आहे. स्टार मार्क करून घ्या. हा एक खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या आगामी काळात तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पाहायला भेटेल. भारत आणि इजिप्त दरम्यान आयोजित सायक्लॉन 4 या संयुक्त विशेष दलाच्या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती एप्रिल 2026मध्ये कोठे पार पडली? तर प्रश्न क्रमांक 30चं उत्तर असणार आपलं पर्याय सी.
अन्नाश इजिप्त या ठिकाणी अंशास इजिप्त या ठिकाणी हे काय झालेलं आहे, सायक्लॉन फोर्सची आवृत्ती पार पडलेली आहे. जर सायक्लॉन जर विचारलं, सायक्लॉन कोणत्या दोन देशाचा संयुक्त सराव आहे, भारत आणि इजिप्त. मध्य प्रदेश सरकारने एप्रिल 2026 शालेय नावनोंदणी वाढवण्यासाठी कोणती मोहीम राबवली आहे? तर प्रश्न क्रमांक 31 उत्तर असणार आपलं पर्याय बी, स्कूल चले हम ही मध्य प्रदेश सरकारची काय आहे, एक पहल आहे. स्कूल चले हम शाळातील जे नावनोंदणी वाढवण्यासाठी ही योजना काय केलेली आहे, राबवलेली आहे मध्य प्रदेशच्या सरकारने. ऑपरेशन हिम सेतू भारतीय लष्कराने कुठे राबवलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 32 उत्तर असणार आपलं पर्याय सी, उत्तर प्रदेश सिक्कीम या ठिकाणी काय आहे, नॉर्थ सिक्कीम ऑपरेशन हिम सेतू भारतीय लष्कराने राबवलेला आहे. 25व्या अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा समूह स्पर्धेचे यजमानपद कोणत्या दलाकडे आहे? तर प्रश्न क्रमांक 33 उत्तर असणार आपलं पर्याय डी, ITBP जे आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांच्याकडे 25व्या अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा समूह स्पर्धेचे काय यजमानपद आहे. तर ठिकाण जर म्हटलं टिहरी तलाव उत्तराखंड, उद्घाटन जर म्हटलं कुणी केलं आहे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केलं आहे. कालावधी 8 एप्रिल ते 12 एप्रिल. देशभरातील 19 पोलीस संघ सामील झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि एकूण स्पर्धा 52 क्रीडा स्पर्धा असणार आहे. कोणत्या देशाने चंद्रावरील उत्कपातामुळे सिरियम मॅग्नेशियम चेंजेसिट हे नवीन खनिज शोधले आहे? तर प्रश्न क्रमांक 34 उत्तर असणार आपलं पर्याय बी, चायना या देशाने चंद्रावरील उत्कपातामध्ये सिरियम मॅग्नेशियम चेंजेसिट हे शोधलेलं आहे चीन या देशाने. भारतीय लष्कर आणि NDRF यांनी जल रक्षा सेकंड हा संयुक्त पूर्व मदत सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? त्याला एक स्टार मार्क करून घ्यावा, खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय लष्कर म्हणजेच आपलं इंडियन आर्मी आणि NDRF यांनी जल रक्षा सेकंड हा संयुक्त पूर्व मदत सराव असणार आहे, कुठे केलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 35 उत्तर आहे आसाम, पर्याय ए, आसाम या ठिकाणी. आसाममधील शिवसागर या ठिकाणी भारतीय लष्कर आणि NDRF पूर्व मदत आणि समन्वय वाढवणे हा उद्देश असणार आहे. तंत्रज्ञान जर म्हटलं ड्रोनद्वारे पाहणी केलेली आहे. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 36 उत्तर असणार आपलं पर्याय बी, डॉक्टर अशोक कुमार लहरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून म्हणजेच व्हाईस चेअरपर्सन म्हणून निवड करण्यात आलेली आहे. भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 61व्या फेमिना मिस इंडिया 2026 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? तर प्रश्न क्रमांक 37 उत्तर असणार आहे साध्वी सेल, पर्याय सी यांनी 61व्या फेमिना मिस इंडियाचा काय केलेला आहे, किताब पटकवलेला आहे. ही स्पर्धा 2026 61वी फेमिना मिस इंडिया होती. ठिकाण जर म्हटलं भुवनेश्वर ओडिसा कलिंगा इन्स्टिट्यूट या ठिकाणी. थीम जर म्हटलं, थीम एक लिहून घ्या, थीम महत्त्वाची, तुम्हाला थीम पण कदाचित विचारू शकतात कारण आजकाल थीमवरती खूप क्वेश्चन विचारले जातात. डॉटर्स ऑफ दिस सॉईल या मातीच्या लेखी. पहिली उपविजेता राजनंदिनी पवार महाराष्ट्र आहे. दुसरी उपविजेता श्री अद्वैता केंद्रशासित प्रदेश. आणि पुढील लक्ष जे 74व्या मिस वर्ल्ड 2027 स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे कोण? साध्वी सेल. ठीक आहे. तर 61व्या फेमिना मिस इंडिया 2026च्या विजेता कोण आहेत? साध्वी सेल. इथं इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. युनेस्कोद्वारे 2026साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 38 उत्तर असणार आपलं पर्याय बी, रबात जे शहर आहे मोरोक्को या देशातील जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर मग 2026 रबात मोरोक्को आहे, 2025 रिओ डी जेनेरो ब्राझील आहे आणि 2024 स्ट्रॅसबर्ग फ्रान्स हे आहे. तर सुरुवात जर म्हटलं 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन असतो, त्याच्या निमित्त हे घोषणा करण्यात येते. मालदीव येथे झालेल्या 2026च्या सॅप अंडर-20 चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं आहे? तर प्रश्न क्रमांक 39 उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, बांगलादेश या देशाने सॅप अंडर-20 चॅम्पियनशिपचे विजेतेपदक पटकवलं आहे. आता विजेता देश बांगलादेशचं हे आतापर्यंतचं दुसरं विजेतेपदक असणार आहे. उपविजेता भारत आहे. पेंटलिनमध्ये
4-3ने पराभूत झालेला आहे. यजमान जर म्हटलं माले मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियम आहे. कालावधी 23 मार्च ते 3 मार्च असणार आहे. आणि आवृत्ती जर म्हटलं तर ही 8वी आवृत्ती म्हणजेच एडिशन 8 होतं 2026 मधलं सॅप अंडर-20 चॅम्पियनशिपचं. आयोजक दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. पश्चिम बंगालचा अरण्य घोष भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे किंवा बनला आहे. तर प्रश्न क्रमांक 40चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी 95वा काय झालेला आहे पश्चिम बंगालचा अरण्य घोष हा आपला भारताचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. 95वा कोण? अरण्य घोष. महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास आणि रोजगारासाठी लॉन्च केलेल्या AI चॅटबोटचे नाव काय आहे? तर प्रश्न क्रमांक 41चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए महाचतुर हा आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे लॉन्च केलेला आहे. AI चॅटबोट आहे. स्वरूप जर म्हटलं महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या. महाराष्ट्र सरकारचा हा AI आधारित चॅटबोट असणार आहे. क्षेत्र जर म्हटलं तर कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विद्यार्थ्यांमध्ये वाढवण्यासाठी हा लॉन्च करण्यात आलेला आहे. प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर उपलब्ध वापराय सोपे म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही हाय जर केलं तर ॲटोमॅटिक AI चॅटबोट तुम्हाला आन्सर रिलेटेड देण्यात येतील. त्याच्यामध्ये असे सिस्टीम इनबिल्ट जनरेटिव्ह ChatGPT ॲटोमॅटिक असणार आहे त्याच्यामध्ये AI चॅटबोटमध्ये. मुख्य फायदा जर म्हटलं शिकाऊ उमेदवार अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी जी आहे 2-3 दिवसात फक्त 15 मिनिटे लागणार आहे. तंत्रज्ञान जर म्हटलं सहकारी सर्व्हरवर ओपन सोर्स AIचा वापर आहे याच्यामध्ये आणि सुरक्षित असणार आहे. सहकार्य जर म्हटलं कौशल्य विभाग आणि राईट ऑक फाउंडेशन जे आहे त्यांचं सहकार्य असणार आहे. आणि हा उद्देश जर म्हटलं शिक्षण आणि रोजगार यांना जोडणारा हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कोणता? महाचतुर AI चॅटबोट. 2026मध्ये पाकिस्तानमधील कोणत्या प्रदेशाचा युनेस्को जागतिक वारसा संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे? तर प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे पर्याय डी कलास व्हॅली जी आहे. नुकतंच पाकिस्तानमधील जी कलास व्हॅली आहे युनेस्कोने त्याला जागतिक वारसा संभाव्य यादीत समावेश करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं जर म्हटलं स्थान जर म्हटलं चित्राल जिल्हा आहे. खैबर पख्तूनख्वा पाकिस्तान या ठिकाणी समुदाय कलासा लोक याला स्वतःला सिकंदर महानचे वंशज मानतात येते. संस्कृती अनोखी ॲनिमिस्ट निसर्गपूर्वजक संस्कृती आणि प्राचीन लाकडी वास्तुकला आहे. युनेस्को जर म्हटलं युनेस्कोबद्दल सांगायचं जर म्हटलं तर युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को. त्याचा तुम्ही फुल फॉर्म जर माहीत नसेल तर लिहून ठेवा. आणि युनेस्कोचे जर 12वे महासंचालक जर म्हटलं खालिद एल येनानी आहेत इजिप्त या देशाचे. स्थापना कधी झालेली आहे? 16 नोव्हेंबर 1945 रोजी. आणि मुख्यालय कुठे आहे? पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. प्रमुख उद्देश काय आहे युनेस्कोचा? शिक्षण विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करणे. 2026ची फिडे महिला कॅन्डिडेट्स जे आहे फिडे महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर वैशाली रमेश बाबू या फिडे महिला कॅन्डिडेट्स 2026च्या विजेत्या ठरल्या आहेत. वैशाली पर्याय बी वैशाली रमेश बाबू. आता ऐतिहासिक जर कामगिरी म्हणलं तर फिडे वुमन्स कॅन्डिडेट जिंकणारी ही भारतातील पहिल्या कॅन्डिडेट ठरले आहे. आणि ठिकाण सायप्रस बेट आहे 2026मध्ये. पुढील लक्ष जर म्हटलं तर जागतिक विजेतेपदासाठी विद्यमान चॅम्पियन जू वेनुजून चीनविरुद्ध सामना आहे. आणि महत्त्वाचं जर म्हटलं भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर आणि प्रसिद्ध ग्रँडमास्टर आर प्रज्ञानन यांची कोण आहेत? बहीण आहेत. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर प्रश्न क्रमांक 44चं उत्तर असणार आपलं पर्याय सी मुंबई पोलीस यांनी काय केलेलं आहे? 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे काय केलेलं आहे? विजेतेपदक पटकावलं आहे. तर ओव्हरऑल असणार आहे 36वी एडिशन होती म्हणजे आवृत्ती. कालावधी 21 ते 27 एप्रिल 7 दिवसाचा असणार आहे. ठिकाण जर म्हटलं कलिना मुंबई. विजेते कोण आहे? मुंबई पोलीस. पुरुष आणि महिला दोन्ही गटात जनरल चॅम्पियनशिप आहे. नेमबाजी आणि हँडबॉलमध्ये मुंबई पोलिसांनी अव्वल कामगिरी केलेली आहे. सांगता जर म्हटलं क्लोजिंग सेरेमनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा काय झालेला आहे? संपन्न झालेला आहे. त्यांनी
पोलिसांच्या व्यावसायिकता आणि तंदुरुस्तीसाठी आणि स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केलेले आहे. भारताचा आदित्य हा हायस्पीड बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प कोठे स्थित आहे? तर प्रश्न क्रमांक 45चं उत्तर असणार आहे पर्याय बी, बेंगळुरू या ठिकाणी भारताचा हायस्पीड बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प जो त्याचं नाव आहे आदित्य, बेंगळुरू या ठिकाणी आहे. आदित्य कॉम्प्लेक्स या ठिकाणी. स्थान जर म्हटलं BEML टिपासंत्रा कॅम्पस बेंगळुरू. उद्घाटन 25 एप्रिल 2026 रोजी रेल्वे मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालेलं आहे. भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन B28 म्हणजेच भारत मेड बुलेट तयार करणे हे असणार आहे. या ट्रेनचा डिझाईन स्पीड ताशी 280 किलोमीटर इतका राहणार आहे. आणि महत्त्वाचं जर म्हटलं मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत एक मोठे पाऊल असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4000 कोटीच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले असताना कोणते राज्य आपल्या राज्यत्वाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कंप्लीट झालेलं आहे ते साजरा करत आहे? तर प्रश्न क्रमांक 46चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. सिक्कीम हे राज्य काय करत आहे? त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. आता महत्त्वाचं जर म्हटलं सिक्कीम राज्याचा सुवर्ण महोत्सव आहे आणि सिक्कीम 16 मे 1975 रोजी अधिकृतपणे भारताचे 22वे राज्य बनलं आहे. आणि गुंतवणूक जर म्हटलं माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या सोहळ्यानिमित्त 4000 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची काय केलेली आहे? पायाभरणी केली आहे. आणि ऐतिहासिक संदर्भ जर म्हटलं तर 36व्या घटना दुरुस्तीद्वारे 1975 रोजी सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. 36वी घटना दुरुस्तीद्वारे 1975मध्ये सिक्कीम राज्याला काय करण्यात आलेलं आहे? पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हे ईशान्य भारतातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय 100% ऑर्गॅनिक शेती करणारे राज्यसुद्धा आहे. हे एक आपल्या ॲडिशनल माहितीमध्ये ध्यानात ठेवायचं आहे. शिवाजी कोण होता या प्रसिद्ध आणि वैचारिक पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता हा तो करंट अफेअर्समधला नाही आहे पण हा चर्चेत खूप आहे सध्या, कारण की हे शिवाजी कोण होता हे पुस्तक प्रकाशन 1988 साली झालेलं आहे. आणि लेखक कोण आहेत? कॉम्रेड गोविंद पानसरे. पण हे सध्या खूप चर्चेत आहे म्हणून म्हटलं ठीक आहे, चर्चेतील पुस्तके कदाचित विचारले जाऊ शकतात म्हणून काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्याच्यामुळे आपण हा प्रश्न इन्क्लूड केलेला आहे. तर कोण आहेत? शिवाजी कोण होता या प्रसिद्ध आणि वैचारिक पुस्तकाचे लेखक तर गोविंद पानसरे हे आहेत. आणि जर गाभा जर म्हटलं शिवाजी महाराजांना जाती धर्मापलीकडे जाऊन रहतेचा राजा आणि सर्व समाजाचा कैवारी म्हणून मांडलेला आहे या पुस्तकामध्ये. वैशिष्ट्य जर म्हटलं ऐतिहासिक प्रसंगाच्या पुराव्यानिशी अभ्यास करून लिहिलेली पुरोगामी विचारांचे हे पुस्तक आहे. शिवाजी कोण होता कुणाचं आहे? गोविंद पानसरे यांचं. आत्ता नुकतेच चर्चेत आहे ते. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे? तर प्रश्न क्रमांक 48चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे. ठीक आहे. सरचिटणीस जर म्हटलं तर डॉक्टर प्राध्यापक चंद्रजित जाधव आहे. संस्था महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन आहे. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने किती ऐतिहासिक दस्तऐवज डिजिटल करून सार्वजनिक केले आहेत? तर प्रश्न क्रमांक 49व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. 20 कोटी काय केलेलं आहे? भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने ऐतिहासिक दस्तऐवज डिजिटल करून सार्वजनिक केलं आहे. तर त्याला काय म्हणता येईल? नॅशनल आर्चिव्ह्ज ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणता येईल. अभिलेख पटल ही जी पोर्टल आहे तिथे 20 एप्रिलपर्यंत 20 कोटी पाने काय केलेलं आहे? डिजिटल झाले असून आणि वर्षाअखेर म्हणजेच डिसेंबर 2026 अखेर 30 कोटीचं लक्ष्य आहे. आणि संस्था जर म्हटलं भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंडरखालीही काम करते. आता शेवटचा आणि आजचा महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्र सरकारने एप्रिल 2026मध्ये कोणत्या नवीन धोरणाअंतर्गत 10,000 कोटीच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे? तर प्रश्न क्रमांक 50चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी 2026 याच्या अंतर्गत 10,000 कोटीच्या गुंतवणुकीला काय दिलेलं आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेलं आहे? मंजुरी दिली आहे.
आता ह्यातील काही महत्त्वाचे जर पॉईंट जर म्हटलं, 10,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आल्याने महाराष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना भेटणार आहे. आता ह्याच्यामध्ये 10,000 कोटीचं अधिक गुंतवणूक असणार आहे आणि 1.5 लाख रोजगाराच्या संधी काय होणार आहेत, उपलब्ध होणार आहेत. आणि संधीचे साधण्यासाठी 6 AI उत्कृष्ट केंद्र स्थापन होणार आहेत. काय होणार आहेत? सिटीज 5 इनोव्हेशन सिटीजमुळे स्टार्टअप्स आणि उद्योग या संस्थांना काय होईल, चालना होणार आहे. हे एक आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता मित्रांनो, एप्रिल महिन्यामधील महत्त्वाचे दिवस आणि त्याच्या थीम्स. आता थीम्सवरती पण क्वेश्चन विचारला जातो महत्त्वाचा. 1 एप्रिल ओडिसा दिन किंवा उत्कल दिवस असतो. 3 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिन आहे. त्याची जर थीम जर म्हटलं, ऑटिम अँड ह्युमॅनिटी एव्हरी लाईफ हॅज व्हॅल्यू, ही थीम असणार आहे. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन, नॅशनल मॅरीटाईम डे, मॅरीटाईम इंडिया इम्पॉवरिंग प्रोग्रेस, ही थीम आहे. जागतिक आरोग्य दिन, त्याला वर्ल्ड हेल्थ डे सुद्धा म्हणता येईल. टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विल सायन्स. 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. 15 एप्रिल जागतिक कला दिन आहे, वर्ल्ड आर्ट डे म्हणतो आपण. हिमाचल प्रदेश दिनसुद्धा 15 एप्रिलला आहे, कारण हिमाचल राज्याची काय 15 एप्रिलला स्थापना झालेली आहे. 16 एप्रिल जागतिक आवाज दिन, त्याला वर्ल्ड व्हॉइस डे म्हणतात. आणि थीम जर म्हटलं, केअरिंग फॉर अवर व्हॉइस. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन आहे, वर्ल्ड हेरिटेज डे. त्याला ती जर थीम जर म्हटलं, इमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कंटेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट्स अँड डिझास्टर्स, ही थीम असणार आहे 2026ची जागतिक वारसा दिनाची. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन, नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे सुद्धा आपण म्हणतो. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, म्हणजे त्याला वर्ल्ड अर्थ डे म्हणतो. थीम जर म्हटलं, अवर पॉवर अवर प्लॅनेट. 23 एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन, वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट दिन. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिवस, म्हणजे नॅशनल पंचायती राज डे. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, वर्ल्ड मलेरिया डे. थीम जर म्हटलं तर ड्रिव्हन टू एंड मलेरिया, नाव वी कॅन, नाव वी मस्ट, ही थीम आहे. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन, त्यालाच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे सुद्धा म्हणतो आपण. म्हणजेच IP थीम जर म्हटलं तर IP म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड स्पोर्ट्स रेडी सेट इनोव्हेट, ही थीम आहे. 28 एप्रिल कामाच्या ठिकाणी आणि सुरक्षा आणि आरोग्य जागतिक दिन. कामाच्या ठिकाणी आणि सुरक्षा आणि आरोग्य जागतिक दिन जर म्हटलं तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल, वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क. थीम जर म्हटलं तर इन्शुरिंग अ हेल्थी सायको सोशल वर्किंग इन्व्हायरमेंट, ही थीम आहे. आणि 30 एप्रिल आंतरराष्ट्रीय जॉस दिन, म्हणजे इंटरनॅशनल जॉस डे सुद्धा असतो. त्याची थीम जर म्हटलं, म्युझिक मूव्स द गोल्स, ही असणार आहे. आणि मित्रांनो, हे होते आजचे 50 प्रश्न करंट अफेअर्सचे एप्रिल महिन्यामधील महत्त्वाचे. तुम्हाला जर हा कंटेंट उपक्रम जर आवडत असेल आणि तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहतात, नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला का, तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करता, हे पण नक्की आवर्जून सांगायचं आहे. काय तुम्हाला जर मार्गदर्शक काही सुचवायचं असेल तर तुम्ही आवश्यक कमेंट्स करून सांगू शकता. चॅनल तुमचं आहे. कंटेंट जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. टेक केअर, बाय बाय.